तर हे व्यासतीर्थ सांगितलेलं आहे. या ठिकाणी सर्व देवतांचं इथे दिलेले आहेत, कसे वास करतात. आणि इथे ज्या स्त्रिया, उत्तम स्त्रिया सुद्धा इथे सिद्ध झाल्या आहेत, त्यांचीसुद्धा नावं इथं दिलेली आहेत. हे महत्त्वाचं आहे की उत्तम स्त्रिया दाक्षायणी, अनुमती, चंपका, संबरायणी याशिवाय अनेक स्त्रिया सिद्ध झाल्या आहेत. इथं दिल्यात की इथे अनंग त्रयोदशी, रंभा तृतीया व कृष्णाष्टमीचे महत्त्व असते. इथे विद्याधरी, उर्वशी, तिलोत्तमा, अहल्या, मेनका याशिवाय अन्य उत्तम स्त्रिया दाक्षायणी, अनुमती, चंपका, संबरायणी याशिवाय अनेक स्त्रिया सिद्ध झाल्या आहेत. तर असं हे इथे व्यासतीर्थाच्या संदर्भात इथं दिलेलं आहे. तर आपल्या इथं जे आत्ता आपल्याला बिंबवलं जातं की भारतामध्ये जे आत्ता आपणाला स्त्री पुरुष समानता याविषयी आपणाला खूप काही बंड केलं जातं. खरं तर भारतामध्ये सनातन संस्कृतीपासून स्त्रियांना पुरुषांपेक्षाही वरचा दर्जा नेहमीच होता. आणि आपली जी गुरुकुल पद्धती होती ती जशी संपुष्टात आली त्यानंतर आणि जसं अनेक आक्रमणं झाली आणि विशेषतः जी गोरी आक्रमणं झाली, गोऱ्यांनी जे आक्रमण केलं आणि आपल्याला ज्या गोऱ्या रंगाचा जो आणि चकचकीतपणाचं आपल्याला जे आकर्षण वाटलं, जे आजही आहे, तर त्या आकर्षणामुळे आपल्यावरती सर्व काही बिंबवलं गेलं की आपण कसा मागासलेले देश होतो. तर हे अत्यंत खोटं आणि अत्यंत चुकीचं आपल्यावरती बिंबवलं गेलं आणि आपण ते स्वीकारलं. कारण आपणाला गोऱ्या रंगाचं, इंग्रजी भाषेचं आणि चकचकीत दिसण्याचं हे आकर्षण आहे. आणि हे सर्वच भारतीयांना आकर्षण आहे आणि याचा फायदा परकीयांनी घेतलेला आहे. आणि त्यामुळे आपलं मूळ काय होतं हे सर्वतः आपला इतिहास काय होता हे झाकला गेला. अगदी अलीकडचा पण इतिहास हा झाकला गेला. शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा, पेशव्यांचा हा अलीकडचा पण इतिहास आहे. त्यातलंसुद्धा सत्य, भयंकर सत्य, हे म्हणजे जे सत्य आहे ते सत्य भारतीयांपासून झाकलं गेलं. तर इथे आपल्याला हे पुराण सांगतात की कशा स्त्रियासुद्धा साधिका ज्या आहेत त्या सिद्ध झालेल्या आहेत. त्यामुळे किती प्रगत होता भारत हे इथे आपणाला आपले वेदपुराण सांगतात. त्यामुळे कधीही स्त्रियांना कमी कधीच लेखलं गेलं नाही आहे आपल्या सनातन संस्कृतीमध्ये. उलट स्त्रियांना हा पुरुषांपेक्षासुद्धा मानाचा दर्जा दिला गेला होता. आणि आत्ता आपण जे समानता मागतोय किंवा समानतेसाठी समानता, स्त्री पुरुष समानता पाहिजे म्हणून मुलींनासुद्धा त्या पद्धतीने वाढवलं जातं. तर हे अत्यंत चुकीचं आहे. कारण का की मुळातच स्त्रियांना जास्त उच्च दर्जा होता. त्या उच्च दर्जावरून समान दर्जावरती आणणं म्हणजे अधोगतीकडेच जाणं आहे. तर मूळ परंपरा आपली स्त्रियांना उच्च स्थानी बघत आहे, देवतास्थानी बघत आहे. तर तिथे तिला पुरुषांच्या बरोबरीने आणणं म्हणजे वरून खाली येणं आहे हे आहे. आणि तिचे जे मूळ भगवंताने तिला जे दिलेली आहे, जे गुण दिलेले आहेत, जे कला दिलेल्या आहेत आणि त्या कला त्याला डावलून आपण वेगळ्या गोष्टी आतमध्ये धारण करणं म्हणजे हे निसर्गाच्या विरोधात जाणंसुद्धा आहे. आणि शिक्षण घेणं, पायावर उभं राहणं हे चांगली गोष्ट आहे. तिथपर्यंत ठीक आहे. पण बाकी सर्वच गोष्टींमध्ये बरोबरी करण्यासाठी अट्टहास धरणं आणि त्याच्यासाठी ते बिंबवणं मुलींवरती, मुलींचं संगोपन करत असतानासुद्धा हे अत्यंत चुकीचं गोष्ट आहे. आणि
त्यामुळे स्त्रीमधलं स्त्रीत्व हरवलं आहे आणि ते स्त्रीत्व हरवल्यामुळे आज अनेक समस्या, ह्या कौटुंबिक समस्या, वैवाहिक समस्या ना सामोरी सामोरी जावं लागतं आहे. तर त्याच्यामधलं मुख्य कारणसुद्धा संगोपन करत असताना जी जडणघडण आहे, ती जडणघडण योग्य रीतीने, मानसिक भूमिका योग्य रीतीने घडवणं अत्यंत आवश्यक आहे. तर अनेक वक्ते, खूप छान छान वक्ते आहेत की ज्यांची यूट्यूबला पण खूप चांगलं प्रबोधनात्मक त्यांनी संभाषण केलेलं आहे ह्या विषयामध्ये सुद्धा. आणि आपण जर वेदपुराणांचा अभ्यास केला, आता आपण वेदांचा अभ्यास पुराण वाचतोय सुदैवाने, तर त्यामध्ये इथे स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ह्या स्त्रिया तिथं सिद्ध झालेल्या आहेत. तर त्यामुळे बरोबरीने स्त्रियांनासुद्धा सिद्ध होण्याचा अधिकार होता, हे इथे आहे. इतकंच काय, तर रामकृष्ण परमहंसांची शारदा देवी, माता शारदा देवी, की ती सिद्ध स्त्री होती आत्ताच्या काळातली. आपल्या सर्व आजही स्त्री संत आहेत, त्या कितीतरी नावं आजही घेता येतील. त्यातला काही नर्मदा तटीसुद्धा झालेल्या आहेत. तर हे सर्व आहे. तर उदयन आचार्य डोंबिवलीचे, त्यांचं जर यूट्यूबवरती नर्मदा परिक्रमेचे जर त्यांचे अनुभव ऐकले, तर त्यांच्या अनुभवामध्ये नर्मदा तटी असलेल्या एक साध्वी स्त्री, त्यांना त्यांचं दर्शन झालं. कसं दर्शन झालं आणि तो त्यांचा अनुभव आहे. तर त्यांनी त्या दिगंबर अवस्थेत असलेल्या साध्वी नर्मदा तटीसुद्धा आत्तापर्यंत होत्या. आत्ता त्यांनी जलसमाधी घेतली, काही या 2-4 वर्षात कदाचित घेतली असेल. परंतु उदयन आचार्य आणि अनेक परिक्रमावासियांची त्यांची भेट झालेली आहे. तर उदयन आचार्य यांच्या जेव्हा अनुभव कथनामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की त्यांनी असं सांगितलेलं आहे की त्या स्त्री त्या दिगंबर अवस्थेतल्या असलेल्या त्या महान विभूती, तर त्या अन्न ग्रहण करत नसत, तर त्या मैयेचं जल किंवा मैयेच्या इथला चिखल खायच्या. आणि त्या म्हणायच्या सर्वांना की इथे रबडी वाहते, बासुंदी वाहते, असं वाहत असताना तुम्ही अन्न काय खाताय? तर ही आत्ताची आपल्या भूमीतली नर्मदा तटी असलेल्या एका दिगंबर अवस्थेतली साध्वी, तर त्यांची अवस्था आत्ताची आहे. तर त्यामुळे कुठेही कमी, म्हणजे आपण श्रेष्ठच दर्जा हा कायम स्त्रियांना आहे. तर हे आहे. तर फार सर्व काही गोष्टी अंतर्मुख करणाऱ्या आहेत.